आलेलं आहे. हम्म. मी आज 8:15 ते 9:15 घेतो. 8:15 ते 9 घेतो ना त्यांचं. पाऊण तासच घेतो रोज. ओके ओके मी ओके. रोज 9:05 ला आलेलो असतो इकडे. तुम्ही टाकलं का ग्रुपवर जॉईन व्हा म्हणून? हो हो हो. येस येस. येस. ओके, मग मी म्यूट करतोय. हो. Good morning to all. स्केलर वेक्टरचा नंतर तिसरा टाइप काय? दॅट इज नोन एज टेन्सर. दॅट इज नोन एज टेन्सर. तो तुमच्या सिलेबस मध्ये नाही आत्ता. JECTच्या वेळेला एक थोडीशी मी त्याच्यावरती एक हिंट देणार आहे. चलो, होमवर्क सेंड केला का मुलांना? मला आज सेंड करायचंय बरं का होमवर्क सगळ्यांनी. उद्या आपलं त्याच्यावरचं लेक्चर आहे याचं. मी परवा केला ते उत्तम आहे. 2 दिवस दिले होते, आज करायचा होता. हो, बघितला मी, म्हणून मी केला. तो परवाच सेंड केला असे उत्तम आहे. चलो, खूप वेळ लावताय रे. ग्रॅव्हिटीला उपो काय चालते म्हणजे अपोजिट. हा क्वेश्चन नाही कळला पार्थ.
बरं चलो आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आदित्य, तू ते पुस्तक वाचायला सुरुवात केलीस का? किमयागार. तुला एक एक गोष्टी कळतील तिथे. ओके. बरेच फोर्सेस आहेत जे ग्रॅव्हिटी पासून आपल्याला सेपरेट करू शकतात. इस्रो किंवा नासावाले काय करतात? तेच तर काम करतात. बरं असो, लेट स्टार्ट विथ आवर टुडेज सेशन. Yes. Yesterday we discussed triangle law. Let's revise the triangle law in short. So what is the triangle law? Suppose this is a vector, that is vector P, and this is the vector Q. These two vectors are acting on one object. हे दोन vectors एकाच object वरती काम करत आहेत. If we are going to place the vectors one after another, either P and then Q, or Q and then P, means if we will add P plus Q, this is nothing but P plus Q, and this is nothing but Q plus P by any way, one after another. If we are going to place two vectors like this way, आपण दोन vectors जर का असे ठेवले, then according to the triangle law, the third side of the triangle, which is drawn from starting of first to end of second, starting of first to end of second, it will give us what? It will give us the direction of the resultant vector, and not only direction, its length will give us magnitude. याची लेंथ आपल्याला मॅग्निट्यूड देते, आणि हा एरो हेड जो आहे तो एरो हेड आपल्याला काय इंडिकेट करतो? डायरेक्शन इंडिकेट करतो. This is the triangle law which we discussed in our yesterday's session only, and we discussed the triangle law obeys commutative law, that is P plus Q is equal to Q plus P, and P plus Q plus R is equal to P plus Q plus R. ओके, दिस लॉ इज नोन एज, ह्या लॉला आपण काय म्हटलं होतं? बोला. असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. आज काय जॉईनिंगला प्रॉब्लेम येतोय का? आणखी जवळपास 7-8 जण नाही आहेत. असो. Yes. So getting the associative law and this law to everybody. This is a triangle law which we discussed basically. After triangle law, there is one more law which we are going to discuss today. And what is the name of that law? Can you tell me? काल मी सांगितलं होतं, नाव सांगितलं होतं त्याचं. काय होतं बरं? हा ट्रायंगल आहे. दुसरा कोणता? येस, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. करेक्ट. सो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. व्हॉट इज इट? व्हॉट इज द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम? लेट डिस्कस इट. लॉ ऑफ, आणि खरं तर मी म्हटलं होतं हा लॉ कुणीही बुडवू नका, पण असो, त्या 8 जणांना काय फारशी इच्छा दिसत नाहीये, त्यामुळे आपण सुरू करू. लॉ ऑफ
parallelogram. Parallelogram. Yes. Let's start discussing the law of parallelogram. What is it? काय हा law? What we discussed in your yesterday's session. काल आपण काय म्हटलं बरं कालच्या सेशन मध्ये आठवतंय? ट्रायंगल लॉ मध्ये काय होतं, कसे ठेवायचे होते वेक्टर? हाऊ वी आर टू प्लेस द वेक्टर्स इन ट्रायंगल लॉ? वन आफ्टर अनदर, टेकन इन ऑर्डर असं आपण म्हटलं होतं, बरोबर आहे. सो टेकन इन ऑर्डर. Over here we are going to place these two vectors not one after another. We will keep it as it is. This is vector P and this is vector Q. Okay. Now let's complete the parallelogram. Let's complete the parallelogram. And draw a diagonal. But how to draw diagonal? Draw diagonal from starting point of two vectors. This will give us the resultant. This will give us the resultant. This will give us the resultant. कालचा झाला का रे बघा बरं. का जो ट्रायंगल लॉ ने आला, पण ट्रायंगल लॉ मध्ये उलट उद्योग करावे लागत होते. हा जो होता त्याला तिकडे न्या, एका नंतर दुसऱ्याला ठेवा, हो की नाही. इथे तर तेही करायची गरज नाही. इथे फक्त काय करायचं, जे वेक्टर्स दिलेले आहेत त्या फक्त पॅरलेलोग्राम प्रिंट करायचा अँड जस्ट ड्रॉ दिस डायगोनल. कालच्याच मेथडनी करून बघा बरं काय करायचं. काल आपला होता ना, आपण एक बेसिक बघितलं, ते कोणतं बघितलं, 3 4. सो हा 4, हा 3, सॉरी करून बघा परत. हा 3 असाच होता ना, आय थिंक सो, का खाली होता का 3 वाला, आय डोंट रिमेंबर. काल खाली घेतला होता बहुतेक. ट्रायंगलला दोनदा नाही अप्लाय करायचा ईशा. ट्रायंगलचा काही संबंधच नाहीये इथे. पॅरलेलोग्राम कंप्लीट करून टाका. खाली होता, खाली 4 होता. बर, मग तसं घ्या, खाली घ्या तुम्ही आणि बघा 30 डायरेक्शन तेच येईल. येते का बघा. व्हॅल्यू 5 येते का बघा याची. येस येते. आता मी ह्याच्यावर तुम्हाला एक काम देणार आहे. काय करायचं सांगतो, लगेच आत्ता करायचं बरं का. येस, वेट. आता हा 7 सेंटीमीटरचा घ्या, हा काय ते 4 सेंटीमीटरचा घ्या. कीप द अँगल 60 डिग्री and find out the resultant by triangle law and then by law of parallelogram. ट्रायंगल लॉ आणि लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, म्हणजे हा असा अजून करा, 7 न्यूटनचा फोर्स आहे आणि हा 4 न्यूटनचा फोर्स अप्लाय केलाय. 4 न्यूटनचा. ओके,
Find out the resultant force by triangle law and then by law of parallelogram. By triangle law and by law of parallelogram. कसं करणार ट्रायंगल लॉ नी? बघा, ही 7 सेंटीमीटरची आपली लाईन येईल, ही 4 सेंटीमीटरची लाईन येईल, हा अँगल 60 असेल इथे आपला. एक्सक्यूज मी, सत्य आहे, हा अँगल 60 आहे, बरोबर आहे. मग आता इथून इथपर्यंतची लाईन या असेल, सॉरी, तुमचा रिझल्टंट होईल ना. ओके, आता पॅरलोग्राम ड्रॉ करा. पॅरलोग्राम म्हणजे हेच कंप्लीट करायचं. आणि डायगोनल ड्रॉ करा आणि दोन्हीकडची लेंथ मोजा आणि डायरेक्शन बघा. एका खाली एक ड्रॉ करा. चेक द डायरेक्शन ॲज वेल ॲज लेंथ. पार्थ आधी ड्रॉ कर, मग आपण बोलूयात या विषयावर. हे आधी चेक कर. तुझ्या क्वेश्चनचं उत्तर मी देतो 2 मिनिटात. फक्त हे आधी सगळ्यांनी चेक करा, मी सांगतोय ते. सगळ्यांचं आन्सर एक्झॅक्ट 9.5 आलंय. इज एव्हरीबडीज आन्सर इज 9.5. सगळ्यांचं 9.5 आहे का काही वेगळं येतं थोडस?
म्हणजे माझं वेगळं आलंय म्हणून म्हटलं थोडस. मी तुमच्या बरोबरच केलं. माझा आन्सर येतोय 9.6436507161 सेंटीमीटर. माझा आन्सर येत आहे 9.6437 सेंटीमीटर. आता हे मी कुठनं काढलं? मी काय हे करत बसलो नाहीये. ठीक आहे, 9.5 आलं, काही चुकीचं नाही मी म्हणणार याला, कारण की इट्स क्लोज टू इट. आणि तुम्हाला मी हे वेगळ्या मेथडने काढलंय. ऑब्विसली मी काय हे करत बसलो नाहीये. सो तुमचा आन्सर 9.6च्या जवळपास येत असेल तर यू आर राईट. अँड व्हॉट अबाउट दिस अँगल? हा अँगल काय आला तुमचा? कोणी सांगेल? आता अँगल चेक करा. कॅल्क्युलेशन काहीच करायचं नाहीये पार्थ. कॅल्क्युलेशन म्हणजे फक्त हे मोजायचंय. हे मोज एवढं फक्त. मेजर इट दिस डिस्टन्स. किती आहे बघ तुझ्याकडे. अँगल 20 डिग्री आलाय. अँगल मी काढतो, एकच सेकंद. अरे मग टॅन इनवर्स नाही करता याच्यावर. ठीक आहे. सो नियर अबाउट 20 डिग्री. येस, नियर अबाउट 20 डिग्री, नॉट एक्झॅक्टली 20 डिग्री. बरोबर आलंय. आता मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की मी काय करतोय? मी तर काहीच ड्रॉ करत नाहीये. मी तर इथे काहीतरी मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करतोय आणि मी तुमच्यासारखे आन्सर काढतोय. मी हे आन्सर काढलं, कसं काढलं? आता त्या पार्टकडे आपल्याला जायचंय. पण ट्रायंगल लॉ आणि आपण हे कसं करू शकतो? ट्रायंगल लॉ आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम हे कळलं का आपल्याला? गेटिंग इट टू एव्हरीबडी. सगळ्यांना एवढा पार्ट समजला? क्लिअर झाला? मग आता मी काय जादू करतोय ना ते मी तुम्हाला शिकवणार आहे. बिकॉज यू मे आस्क मी द क्वेश्चन, सर, is there is need to work like this way every time for every vector? उद्या प्रत्येक वेक्टर करता हे असं काम करायचं का हो? आणि प्रॅक्टिकली असं काम करत बसणं शक्य आहे का? प्रत्येक वेक्टर करता देर आर एन नंबर ऑफ वेक्टर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. बरेच वेळेला आपण ज्यावेळेला ऍक्च्युअल डे टू डे लाईफ मध्ये काम करतो, एका ऑब्जेक्टवरती खूप गोष्टी ऍक्ट होत असतात, अनेक वेक्टर्स ऍक्ट होत असतात. सगळ्या वेक्टर्सवरती असं काम करायचं की काय? रिझल्टंट असे फाइंड आउट करत बसायचं की काय प्रत्येक पॉइंटला? देर इज नो नीड. देर इज वन मॅथमॅटिकल फॉर्म्युला अँड आर इंटरेस्ट टू लर्न दॅट मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाव. आता आपला पुढचा इंटरेस्ट आहे तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघायचा. दिस मॅथमॅटिकल फॉर्म्युला इज the original form of Pythagoras theorem, we can say. So what is it? Let's discuss it carefully. आता एक सोपं प्रूफ आहे. सोपं प्रूफ आहे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या बरं का या प्रूफ कडे. कन्सिडर, त्याआधी लॉ पॅरलोग्राम लिहून घ्या. मी तोपर्यंत डायग्राम ड्रॉ करून घेतो म्हणजे आपला वेळही वाचेल. राईट डाऊन लॉ पॅरलोग्राम. इफ लिहिताय ना सगळे? इफ
two vectors are of same type, if two vectors are of same type, originating from the same point, are represented in magnitude, are represented in magnitude and direction, are represented in magnitude and direction by two adjacent sides of parallelogram. काय सांगू ओजस परत? कुठला पार्ट तुझा मिस झालाय? कुठला पार्ट तुझा मिस झालाय? पहिला लिहा, if two vectors are of same type, if two vectors are of same type, originating from the same point, are represented in magnitude and direction, are represented in magnitude and direction. Are represented in magnitude and direction by two adjacent sides, by two adjacent sides of a parallelogram, two adjacent sides of a parallelogram the resultant vector is given, in magnitude and direction by the diagonal
by the diagonal of the parallelogram, by the diagonal of a parallelogram starting from the same point, starting from the same point. Can you repeat from the resultant vector? Yes. काय लिहिले आपण there? Resultant vector is given in magnitude and direction, is given in magnitude and direction by the diagonal, by the diagonal of the parallelogram. Starting from the same point, starting from the same point. ओके, क्लिअर आर्यन? सगळ्यांना लिहून झालं? मग आता जे आदित्यने मला विचारले, आता दोन प्रश्नांवरती मला जायचं आहे पुढे जायच्या आधी. एक प्रश्न जो आधी पार्थने विचारला होता, पार्थ रेक्टँगल म्हणजे काय रे? काय रे, तुझा प्रश्न मी विसरून गेलो मधल्या काळात घ्यायचा. रेक्टँगल म्हणजे काय? व्हॉट इज द रेक्टँगल मीन्स? बाकीच्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. व्हॉट इज रेक्टँगल? त्यांनी क्वेश्चन असा विचारला की सर या रेक्टँगल लॉ का नाही म्हणू शकणार आपण? त्या क्वेश्चनचं मी उत्तर देतोय. व्हॉट इज द रेक्टँगल? Only opposite sides are equal? Yes, sir. 90 degrees. So त्याला आपण रेक्टँगल म्हणतो. The quadrilateral with all angles are 90 degree and opposite sides are equal. Absolutely right, Aditya. The quadrilateral having all equal sides and 90 degree angle. So parallelogram is not subset of rectangle. Rectangle is a subset of parallelogram, you can say. पाथ कळलं का? क्लिअर? सो तू एक्झॅक्टली अपोजिट स्टेटमेंट केलंस. ओके, आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया जो आदित्यने विचारलाय की सर याचं डे टू डे लाईफ मधलं मी दिलं की आत्ताच किंवा कालपासून मी देतोय. अरे ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ वेगळे आहेत. एक्झाम्पल एकच, मी एक फोर्स या टेबलवरती तिकडे काढ आणि आदित्य तू एक फोर्स इकडे लावतोयस. म्हणजे बघ, हे ते टेबल आहे, इथे ते टेबल आहे, इथे मी फोर्स लावतोय इकडे, हा, आणि तू फोर्स लावतोयस इकडे. आपल्या दोघांमधला अँगल आहे 60 डिग्री. मी लावलेला फोर्स आहे 7 न्यूटन, तू लावलेला फोर्स आहे 4 न्यूटन. मग टेबल कुठे जाईल? इकडे जाईल. कितीने जाईल? तर 9.6 न्यूटन एवढ्याने जाईल. म्हणजे मी 7 न्यूटन लावला, तू 4 न्यूटन लावला. म्हणजे या ऑब्जेक्ट मध्ये टोटल 7 + 4 फोर्स ऍक्ट होतोय का? तर नाही. तर या ऑब्जेक्ट मध्ये टोटल किती फोर्स ऍक्ट होतोय? 9.6 न्यूटन फोर्स ऍक्ट होतोय. कोणत्या डिरेक्शननी ऍक्ट होतोय? या डिरेक्शननी ऍक्ट होतोय. गेटिंग इट आदित्य? कळलं का? अडून आदित्य, सगळ्यांनाच कळतंय का? येस. मग तेच मी म्हटलं की आता समजा एका स्विंग मध्ये, झोपाळ्यावरती तुम्ही बसलेला. यू आर seated on a swing. See, this is the swing. I am drawing the front view and this is you. You are okay, you are over here. If somebody is going to apply force from this side,
and somebody is going to apply force from back side, suppose. So in which direction you will move? You will move. Are you going to move in this direction or in this direction, or you will experience the combined result of it? तुम्हाला फक्त हा फोर्स एक्सपिरियन्स कराल का हा फोर्स एक्सपिरियन्स कराल का या दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही एक्सपिरियन्स कराल? कॉम्बिनेशन एक्सपिरियन्स कराल ना. बोथ फोर्सेस यू आर गोइंग टू experience both forces, means you are going to experience resultant force, and this resultant force we can find out with the help of either triangle law or law of parallelogram. तो रिझल्टंट फोर्स तुम्ही लॉ ऑफ पॅरलोग्रामने किंवा ट्रायंगल लॉने करू शकता. मग तुम्ही म्हणाल की सर हे झोपाळ्या करता वगैरे कशा करता करायचं? उद्या तुम्ही ज्या वेळेला इंजिनियर व्हाल किंवा सायन्स फील्डमध्ये जाल, इंजिनियर झालात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कुठला ऑब्जेक्ट तुम्ही मशीन तयार करताय, कुठल्या ऑब्जेक्टवरती कुठल्या डायरेक्शनने किती फोर्स आला पाहिजे. मशीन मध्ये एकच फोर्स ऍक्ट होत नाही, एन नंबर ऑफ फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन वन पार्ट. एका पार्टवरती खूप फोर्सेस ऍक्ट होतात. या सगळ्या फोर्सेसचा विचार तुम्ही ज्याला मशीन डिझाईन करता त्यावेळेला करावा लागतो. त्यावेळेला ट्रायंगल लॉ, त्यावेळेला हा लॉ ऑफ पॅरलोग्राम उपयोगी येतो. मग तुम्ही म्हणाल की सर मग झालं का, फक्त इंजिनियर करताच का? उद्या तुम्ही सायंटिस्ट झालात आणि इस्रो किंवा नासामध्ये लागला. इस्रो किंवा नासामध्ये तुम्ही ज्या वेळेला काम कराल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सॅटेलाइट लॉन्चिंग करता, डीआरडीओ कुठलेही असेल, डीआरडीओ असेल तर फायरिंग करता, तुम्हाला त्या बुलेटवरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे, त्या मिसाईलवरती किती फोर्स असणार आहे, त्या सॅटेलाइट जो आपल्याला लॉन्च करायचा याच्यावरती किती फोर्स आणि कुठल्या डिरेक्शन ऍक्ट होणार आहे, या सगळ्याचं थिंकिंग तुम्हाला करावं लागतं. मून सरफेसवरती लँड होतो, आता विक्रम लँडरला लँड होताना कोणत्या कोणत्या फोर्सेसला फेस करावा लागणार आहे, ते किती प्रमाणात असणार आहेत. एक त्या कॅप्सूलने दिलेला स्वतःचा फोर्स, मूनचा जो काही मायनर अमाऊंटचा असेल तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला काम करावं लागणार आहे. मिसाईल फायर करताना, बुलेट फायर करताना या सगळ्याचा विचार की मागे एक्सप्लोजन झालं आणि कसंही ते मिसाईल गेलं, चालेल का रे? चालेल, कसंही गेलं ते मिसाईल किंवा कशीही गेली ती बुलेट, चालेल का? नाही. या पर्टिक्युलर डिरेक्शनने गेली पाहिजे. म्हणजे याच्यात रिझल्टंट फोर्स जो आहे तो हा रिझल्टंट फोर्स अप्रोप्रिएट लागला पाहिजे. मग हा रिझल्टंट फोर्स हा तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. सो मशीनचं डिझाईन करताना बामसांनी फील्डच लिहून दिलेत बघा. मशीन डिझायनिंग असेल, एरोनॉटिक्स असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल, एरोस्पेस इंजिनिअरिंग असेल, या सगळीकडे तुम्हाला हे यूज करायचे. तुम्ही डेंटिस्ट झाला तर डेंटिस्ट झाल्यानंतर कुठल्या दातावरती किती फोर्स कसा यूज करायचा, ऍक्च्युली ह्याचा यूज नाही, हे कॅल्क्युलेट नाही तुम्ही करणार ऑब्विसली. हे डॉक्टर काय घेऊन आता ओके हे कॅल्क्युलेशन करतो, पण हे कॅल्क्युलेट केलं नाही तरी इनडायरेक्टली तुम्हाला हे सगळं यूज करायचं आहे. इनडायरेक्टली तुम्हाला हे सगळं यूज करायचं आहे. ओके. जो टेक्निशियन, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी वाले असतात, आपण ही मोठमोठी नावं घेतो, कोहली, धोनी, इनिशियली ते त्यांचे वरती जातात, पण एकदा वरती गेले की ते टेक्निक जे असतात टेक्निशियन्सची हेल्प घेतात. कशा करता ती टेक्निशियन्सची हेल्प घेतात ही सगळी लोक? तर याच्या करता वेगवेगळी मेडिकल फील्ड मधली जी तुम्ही मशीन्स वापरता ती सगळी, म्हणजे IR सोनोग्राफी वगैरे असेल किंवा एक्सरे मशीन्स असेल, त्याच्यात सुद्धा एक्सरे मध्ये सुद्धा तुम्ही हे स्केलर वेक्टरचं लॉजिक वापरता. स्केलर वेक्टर हे सगळी म्हणून दिस इज द बेस. सगळीकडे लागतं. तुम्ही गाडी चालवताना सुद्धा तुम्हाला याचा विचार करावा लागतो, पण तो विचार करावा लागतो, कॅल्क्युलेशन करायला वेळ नसतो. कुठल्या डिरेक्शनला किती फोर्स लावल्यानंतर नॉट ओनली फोर्स आहे, विथ द हेल्प ऑफ इट वी कॅन फाइंड आउट ऍक्सेलरेशन, वी कॅन फाइंड आउट प्रेशर, we can find out so many factors with the help of it. पार्क म्हणतोय मायक्रोबायोलॉजी मध्ये तर आहेच ना मित्रा. कुठे मायक्रोबायोलॉजी मध्ये जी सगळी मशीन, सेंट्रीफ्यूज मशीन तुम्ही वापरता, मायक्रोबायोलॉजी मध्ये सगळी जी मशीन्स तुम्ही वापरता ती ह्याच्यावरतीच चालतात, या लॉजिक वरतीच. सरांनी जीपीएस सिस्टम प्रेझेंट इन द कार, ओके, या सगळ्या वेक्टरवरती तुम्ही कुठे जात आहे, तुमची डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट आली की वेक्टर आला.
मग तुमची मग पोझिशन, जीपीएस सिस्टम तुमची पोझिशन फाइंड आउट करते. तुम्ही उद्या मोबाईल लावलेला असाल आणि तुम्ही घेऊन असं फिरलात की तो मोबाईलचा मॅपही बदलतो का? तसाच राहतो मोबाईलचा मॅप? येस. हाईट रिजेक्शन आता का बदलतो? फिरतो ना तुमच्याबरोबर मॅप. तो फिरतो, हे त्याला फिरायचं कसं कळतं? बिकॉज ऑफ लॉजिक ऑफ दिस स्केलर्स अँड वेक्टर्स. तुमची अख्खी रडार सिस्टीम याच्यावरती चालते, रडार. ओके. सो एन नंबर ऑफ डे टू डे लाईफ एक्झाम्पल्स आर देअर. खूप अशी एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्या पावलोपावली. आता हा विचार करायचा. आता तुम्ही गणपती डेकोरेशनच्या वेळेला तुम्हाला हलवा हलवी करावी लागणार आहे. तुम्ही आपण हलवा काय हे इकडे ठेवा ते तिकडे ठेवा. मला कमीत कमी फोर्स वापरून कमीत कमी एफर्ट्स मध्ये हा एखादा ऑब्जेक्ट तिथे कसा नेऊन ठेवता येईल? काय करता येईल? आणि हेच तर मॅनेजमेंट मध्ये शिकवतात. फक्त मॅनेजमेंट मधले शब्द वेगळे असतात, इथले आपले शब्द वेगळे असतात. ओके. येस. सो दीज आर एक्झाम्पल्स. आपल्याला लॉ ऑफ पॅरलोग्रामचा पार्ट बघायचा आहे. व्हेरी गुड. मला फार आनंद होतोय की आज 5-6 जण अब्सेंट आहेत हा महत्वाचा पार्ट शिकायला. असो, देव त्यांचं भलं करो अशी इच्छा आशा व्यक्त करतो आणि मग हे प्रूफकडे जाऊया. मी आता म्हटलं की तुम्ही हे जे आहे हे सगळं मगाशी जॉमेट्रिकली फाइंड आउट केलं. येस ऑर नो? यू फाउंड इट आउट जॉमेट्रिकली. व्हॉट आय डिड, मी जॉमेट्रिकली करत बसलो नाही. मी याकरता वेगळे फॉर्म्युले वापरले. पण हे फॉर्म्युले आले कुठून आणि ते फॉर्म्युले नक्की काय आहे? वी आर इंटरेस्टेड इन दॅट पार्ट. आपल्याला त्याच्यामध्ये आता इंटरेस्ट आहे. सो लेट डिस्कस इट. सो पे अटेन्शन ओव्हर हिअर. Consider a vector OA is equal to vector P. Vector OA ला आपण नाव ठेवलं P. नावं ठेवणं आपल्याला आवडतं, आपण नावं ठेवत जायची. OA is vector P and vector OB is vector Q. आत्ता लिहून घेऊ नका, आत्ता कोणीच काही लिहून घेऊ नका. आत्ता लक्ष द्या सगळ्यांनी. ओके. आत्ता वेळ मिळाला, समजा असं झालं की आपली वेळ संपली, कारण की अगदी थोडा वेळ राहिलेला आहे, आपली वेळ संपली, मी हे परत उद्या शिकवेन कारण की अतिशय महत्वाचं प्रूफ आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रूफ. आपण 2दा बघू, 3दा बघू, कळलं नाही तर परत परत विचारा, नीट समजून घ्या. लिहायची घाई आत्ता करू नका कोणीही. ओके. सो वेक्टर OA इज वेक्टर P and vector OB is vector Q. Okay. The angle between these two vectors is Q. Let place these two vectors at a common point as adjacent sides of parallelogram. या दोन्ही वेक्टरला एकाच पॉइंटला ठेवलेला आहे. as good as they are adjacent sides of a parallelogram and complete a parallelogram OACB. ओके. आपण तो पॅरलोग्राम काय केला? कंप्लीट केला. Then the OC, what is OC? Then the OC, vector OC is the resultant vector. Vector OC is the resultant vector, that is vector R. So vector OC is equal to vector R. Vector OC is equal to vector R. इथपर्यंत डायग्राम कळली का सगळ्यांना? एवढी मी आता सांगितली तेवढी, पुढची डायग्राम मी सांगतो. सांगितली तेवढी डायग्राम सगळ्यांना कळली का? ओके इशिता, मी परत एकदा सांगतो. काही नाही, मी सिंपल डायग्राम सांगितली आहे. आपला एक वेक्टर P आहे, दुसरा वेक्टर Q आहे. OA ला ऍक्च्युली P म्हणजे काय? OA ला आपण P म्हटलं, OB ला Q म्हटलं. हे दोन्ही वेक्टर्स मी एकाच पॉइंटला ठेवले
ॲज गुड ॲज ॲडजस्टंट सेट्स ऑफ पॅरेलोग्राम. आणि पॅरेलोग्राम कम्प्लीट केला. त्या पॅरेलोग्रामला नाव काय ठेवलं? OACB. सो OC द रिझल्टंट वेक्टर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरेलोग्राम. बरोबर आहे. लॉ ऑफ पॅरेलोग्राम प्रमाणे OC काय झाला? आपला रिझल्टंट वेक्टर झाला. नाव फर्दर, ओके, एक्सटेंड दिस OA. द अँगल इज थिटा, ते सांगायचं राहिलं. द अँगल बिटवीन OA अँड OB, अँगल बिटवीन OA and OB is theta. Okay, clear? Further, next step. Now what we are going to do? We are going to extend this OA. Extend OA and OA ला एक्सटेंड केलं म्हणजे OA ला आपण वाढवलं. ओके, एक्सटेंड OA and draw perpendicular line from point C to extended OA. Extended OA. The intersection point is D. काय केलं कळलं का रे मित्रांनो? काय केलं बघा बरं. मी ही OA लाईन आहे ना, OA लाईन ही वाढवली. हे बघा, ही वाढवली. आणि हा जो C पॉइंट आहे ना, या C पॉइंट पासून मी काय केलं? एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. सो ओव्हर हिअर इट्स परपेंडिक्युलर. सो is the OCD is a triangle. OCD is right angle triangle. पटतंय का? Yes. Therefore, triangle OCD is right angle triangle. OCD is right angle triangle. OCD is right angle triangle. मग OCD right angle triangle असेल तर बाय PT म्हणजे काय रे? फिजिकल ट्रेनिंग ना. व्हॉट इज PT? बाय पायथागोरस थेरम. येस. बघा मी असं लिहू शकतो का? OC स्क्वेअर इक्वल टू OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. इज इट राईट? पटतंय का? येस. दॅट इज इक्वल टू आता बघा मी काय लिहितोय. कॅन आय राईट दिस OD OD is OA प्लस AD. बरोबर आहे का? असं लिहू शकतो का? बघा बरं मी. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. हो की नाही? हा जो OD आहे अख्खा OD, या OD ला मी काय केलं? OA प्लस AD. दॅट इज इक्वल टू, सो OC स्क्वेअर इक्वल टू C. Can I write it? OA स्क्वेअर. हो करूया ना नितेश, थांब ना जरा. OA स्क्वेअर प्लस, बघा हे आता मी एक्सपांड करणार. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. काय रे फॉर्म्युला A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा? येस. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर?
येस, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab बरोबर आहे. सो OA स्क्वेअर प्लस 2OA AD प्लस AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, हा CD स्क्वेअर. ओके, पटली ही स्टेप सगळ्यांना. आता पुढच्या स्टेपला काय बघा, बट पुढच्या स्टेपला बघा, नीट लक्ष द्या, उघडा डोळे, बघा नीट. बट व्हॉट बट? बट फ्रॉम ट्रायंगल ACD can I write AC square equal to AD square प्लस CD स्क्वेअर? मुलांनो पटतंय का? मीन वेल आपण या सगळ्याला नंबर 1 म्हणूयात, याला नंबर आता 2 म्हणूयात आणि याला नंबर 3 म्हणूयात. Therefore, substituting 3 into, करा बरं सबस्टिट्यूट, काय येईल? OC स्क्वेअर इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 2OA AD OA डॉट AD प्लस AC स्क्वेअर. पटलं ना सगळ्यांना? या AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअरला आपण काय केलं? AC स्क्वेअर टाकलं. ओके, सिमिलरली फ्रॉम ट्रायंगल बघा मी काय करतोय, फ्रॉम ट्रायंगल अगेन सेम ACD. मीन वाईल याला आपण नंबरिंग करू, 3 पर्यंत आलोय ना, 4 म्हणूया त्याला. फ्रॉम ट्रायंगल ACD, काय बरं ACD? बघा मी काय करतोय, कॉस थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय रे मुलांनो? व्हॉट इज फॉर द फॉर्म्युला फॉर कॉस थिटा? Adjacent upon hypotenuse. Absolutely right. Adjacent upon hypotenuse. So cos theta. आता तुम्हाला हे सगळं बघताना पटायला लागेल, लँग्वेज ऑफ फिजिक्स इज मॅथमॅटिक्स. कदाचित इतके दिवस पटलं नसेल, आपलं सर काहीतरी उगीच सांगतायत असं कोणाला तरी वाटलं असेल. आपलं लँग्वेज ऑफ फिजिक्स इज मॅथमॅटिक्स काहीतरी आपलं सांगायचं म्हणून सांगतायत. आता इथून पुढे सगळ्याचे तुम्हाला पटायला लागेल, लँग्वेज ऑफ फिजिक्स इज मॅथमॅटिक्स. Okay, so cos theta is adjacent, that is AD upon AC, hypotenuse. Therefore, AD equal to AC cos theta. Let's call it as 5. पुढच्या स्टेपला सबस्टिट्यूटिंग 5 in 4, substituting 5 in 4. चला बरं सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूटिंग 5 in 4 काय आहे? OC स्क्वेअर तसाच राहील, OA स्क्वेअर तसाच राहील, 2OA तसेच राहतील. या AD च्या इकडे काय येईल? AD च्या इकडे येईल AC cos theta. ओके, आणि परत पुढचा AC स्क्वेअर तसाच. सो OC स्क्वेअर इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 2OA आणि AD च्या इकडे AC cos theta प्लस
प्लस प्लस काय AC स्क्वेअर बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ OA. आता फक्त मॅग्निट्यूड घ्यायच्या. ओसी ला आपण काय म्हटलंय आर म्हटलंय ना. बट फ्रॉम वन ओसीला आपण म्हटलंय आर, सो आर स्क्वेअर. ओसीला काय म्हटलंय ओसीला पी म्हटलंय ना पी स्क्वेअर प्लस 2p. आणि मला सांगा आता अबाउट एसी करता जर का ओबी हा क्यू असेल तर एसी हा सुद्धा क्यूच असणार ना. पॅरलोग्राम अपोजिट साइड्स आर सिमिलर, हो की नाही. हा, सो तो क्यूच असणार. आणि आता ज्या वेळेला आपण स्क्वेअर करतो ना त्यावेळेला ते ॲरो द्यायचे नाहीत. का हे आपल्याला पुढच्या एका लेक्चरमध्ये कळेल का द्यायचे नाहीत ते. पण आता आपण जेव्हा स्क्वेअर करतो किंवा इथे आपण व्हॅल्यू काढतोय मॅग्निट्यूड, डायरेक्शनचा विचार करत नाही. त्यामुळे इथे फक्त मॅग्निट्यूड मिळते म्हणून ॲरो द्यायचे नाही. पी क्यू कॉस थिटा प्लस क्यू स्क्वेअर, दिस इज द फॉर्म्युला. सो आर स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos theta. This is r square, therefore r equal to under root p square plus q square plus 2pq cos theta. मग मी आता काय गंमत केली, ज्यावेळेला मग तुम्हाला मी न्यूमरिकल दिलं, काय दिलं होतं 9 and 4 ना, सॉरी 9 7 and 4 ना. मग मी केलं 7 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 into 7 into 4 cos 60. माझं आन्सर काय ते 9.6 वगैरे काहीतरी आलं, 9.63. आणि तुम्ही जॉमेट्रिकल 9.5 काढलं. बरोबर आहे. तुम्ही अँगल मध्ये मायनर मिस्टेक किंवा याच्यामध्ये थोडंफार कमी होईल. दिस इज द ॲक्युरेट वन. हे ॲक्युरेट आहे. याच्यात एरर आपण मॅथमॅटिकल स्टेप्स केल्या नाहीत ड्रॉ करून, म्हणजे एरर याचा काही संबंधच नाही. क्लिअर, गेटिंग इट. कळलं काही प्रूफ थोडंफार? आज कदाचित अर्धवट कळलं असेल. अजिबात लिहून घेऊ नका आत्ता सुद्धा. मी हे पुन्हा उद्या परत एकदा नीट एक्सप्लेन करीन, तेव्हा परत एकदा ते डोक्यात बसवा. आणि हे प्रूफ उद्या शिकवल्यानंतर लिहून घ्यायचं. आणि ह्यात अजून एक दुसरी गोष्ट, तुम्ही अँगलही काढला का ते 20 डिग्री, आणि तोही अँगल मी कॅल्क्युलेशनने काढला. तो कसा काढला तेही आपण उद्या बघूया. ओके. सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट सगळा कव्हर करूया. आणि मग मेजरमेंट मधली या आधीच्या चॅप्टर मधली जी न्यूमरिकल्स आलेली नाहीत त्याआधी आपण काम करूया. ओके. उद्या फक्त हे प्रूफ बघायचं आणि मग मेजरमेंट मध्ये डाऊट्स घ्यायचे उद्या सेशन मध्ये. क्लिअर. सो हे प्रूफ उद्या परत बघायचे आणि उद्याच्या दिवसातच, म्हणजे आता उद्या शुक्रवार आहे, उद्याच्या दिवसात हे प्रूफ व्यवस्थित करून टाकायचं. डोक्यात पूर्ण भिनवायचं प्रूफ आहे. डायमेन्शनची न्यूमरिकल्स तुम्ही देणार होतात ना, देतो मी. ओके, तेच उद्या देतो डायमेन्शनची हे. ओके. येस, तेच मी म्हटलं ना आदित्य, की पहिल्यांदा हे प्रूफ बघायचं आणि हे प्रूफ झाल्यानंतर उद्या मेजरमेंट म्हणजे चॅप्टर मेजरमेंट. डायमेन्शन चॅप्टर मेजरमेंट आहे ना. काय तुझा डाऊट काय? माझा डाऊट उद्या याच्यावरती मी एक्सप्लेनेशन देतो पार्थ. असं आपण का करू शकत नाही याचं एक्सप्लेनेशन मी उद्या देतो. ओके. येस.
ह्या सॅटर्डे संडेला बरं बरं आलं. एक महत्वाची सूचना, कोणीही जाऊ नका, डोंट गो एनिवेअर, थांबा जरा. बरं आलं, सॅटर्डेला क्लास नाही, गणपती बसतायत, पण संडेला आपलं एक स्पेशल लेक्चर आहे, 10 वाजता आहे. नीट लक्ष द्या, 10 वाजता आहे. ओके, 10 वाजता सगळ्यांना जमेल अशी मी इच्छा व्यक्त करतो. कारण की तोपर्यंत जरी गणपती घरात असले तरी 10 पर्यंत सगळं झालेलं असणार आहे. तर ते जे लेक्चर आहे ते काय आहे तेही मी सांगतोय. नाही एक्स्ट्रा डाऊट आहे, सांगतोय मी. 1 मिनिट आदित्य, लक्ष दे. आपल्याला जे हे लेक्चर आहे हे करिअरच्या रिलेटेड, आता आपली दर महिन्याला एक असं कोणतं तरी आपल्या करिअरच्या रिलेटेड किंवा आपल्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मधल्या काही याच्या रिलेटेड आपली गेस्ट लेक्चर सुद्धा सुरू होती आणि ते आपण ह्या संडे पासून सुरू करतो आहोत. सो या संडेचं लेक्चर गेस्ट लेक्चर आहे. इट इज अबाउट करिअर. ओके, पण करिअरचा कुठल्या आस्पेक्ट आहे हे आता आपल्याकडे वेळ नाहीये. मी उद्या तुम्हाला सांगेन. उद्या अतिशय उद्याचं लेक्चर आपण नक्की, जे आज नव्हते त्यांना हा निरोप नक्की द्या की मुलांनो उद्याचं लेक्चर तरी लॉ ऑफ पॅरलोग्रामचं मिस करू नका. अतिशय महत्वाचं प्रूफ आहे. बरेच वेळेला एक्झामला विचारलं जातच. ओके, सो टुडे वी विल स्टॉप ॲट दिस मोमेंट. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट सेशन. बाय बाय.